नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ, असं श्री भगवान अर्जुनाशी बोलतायत. आणि मग अर्जुन खरोखरीच जागा झालाय, अगदी खडबडून जागा झालाय आणि त्याच्या लक्षात आलंय आपण किती एकांगी विचार करत होतो. मग ह्या कोलाहलातून जर सावरायचं असेल, स्वतःला बाहेर पडायचं असेल, तर त्यासाठी स्वाभाविक समर्पण आवश्यक. मग हे समर्पण कोणासमोर करायचं? आपला सखा, आपला मित्र, जो श्रीकृष्ण शेजारी बसला आहे त्याच्याच प्रती समर्पित व्हावं, कारण त्यानंच तर आपल्याला जागं केलं आहे ना. आणि म्हणून अर्जुनाने समर्पण केलेलं आहे, भावनिक समर्पण. वैचारिक कोलाहलातून बाहेर पडण्यासाठी आणि जे निश्चिंत आश्वस्त बनवणारं आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी शिष्य गुरुचं नातं श्रीकृष्णासोबत अर्जुनाने प्रस्थापित केलं. आता श्रीकृष्णाने ओळखलं, अर्जुन कल्लोळातून बाहेर येऊ शकतो, यायलाच हवा. आणि म्हणून प्रहसन श्री भगवान सुंदर हसलेत आणि अर्जुनाशी संवाद करतात. मग हा काय संवाद केला असेल बरं अर्जुनाशी? आता काय म्हटलं असेल श्री भगवंतांनी? सुरुवातीला अर्जुनाला फटकारलंय, पण आता अर्जुन सावध झाल्यावर, जागृत झाल्यावर आणि समर्पित झाल्यावर आता कशा प्रकारे संवाद केला असेल अर्जुनाशी श्री भगवंतांनी? जाणून घ्यायलाच हवा ना. सुरुवातीला अर्थात गीतेतले श्लोक ऐकूया आणि त्यानंतर त्यासंबंधीचं विवेचन. ऐकूयात तर श्लोक. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः न त्वेवाहं जातु नासन् त्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां तितिक्षस्व भारत यं हि नौ व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत य एनौ वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः
पार्थकं घातयति हन्तिकं वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनन्नानुशोचितुमर्हसि अथ चैनन्नित्यजातन्नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. श्लोक तर ऐकले आपण. पहिल्या श्लोकामध्ये श्री भगवान बोलतायत आणि काय सांगतायत? अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. इथे पंडिताः म्हटलंय बरं. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पंडित म्हणजे पंडाबुद्धी असलेले. पंडाबुद्धी म्हणजे काय? सारासार विवेक ज्यांनी आत्मसात केलाय अशा व्यक्तींना पंडित म्हटलं जातं. मग ते कसे वागतात? वैचारिकदृष्ट्या स्थैर्य कसं मिळवतात ते ह्या श्लोकात सांगून दिलं. गतासून गतासूंश्च म्हणजे काय? गत आसून. आसून म्हणजे प्राण. प्राण गेला काय किंवा प्राण आला काय त्याविषयी शोक कशाचा करायचा आहे? अस्वस्थता कशासाठी? तसं पाहायला गेलं तर गंमत बघा. तुम्ही आम्ही प्राण म्हणजे श्वास, बरोबर? मग श्वास घेणं आणि श्वास सोडणं या क्रिया अव्याहतपणे चालू असतातच ना. म्हणजे प्राण येतो आणि प्राण जातो, ही नकळत घडणारी क्रिया आहे ना. आला आला प्राण आला प्राण आला असं तर नाही ना होत. आपण बोलत असतो, आपण अनेक वेळा अनेक क्रियांमध्ये प्रतिवाद करत असतो, आपल्या प्रतिक्रिया देत असतो. हे सगळं करत असताना प्राणाचं येणं जाणं चालूच असतं. मग प्रत्यक्षामध्ये अशोचानन्वशोचस्त्वं ही स्थिती केव्हा येते? जेव्हा आलेला प्राण परत गेलाय आणि पुन्हा येण्याचं काही शक्यताच उरत नाही, अशा वेळी तुम्ही आम्ही सगळेजण शोकसागरात बुडून जातो. की प्राणाचं येणं जाणं हे इतकं जन्मापासून आपल्याला सान्निध्याचं साहचर्याचं होऊन गेलेलं असतं, गृहीत धरलेलं असतं की ते अव्याहत चालूच राहणार आहे. पण ज्या क्षणी ती साखळी खंडित होते, मग ती कोणाच्याही बाबतीत असू दे, स्वतःच्या बाबतीत झाली तर कळण्याचा प्रश्नच उरत नाही ना. पण जेव्हा आपल्या सान्निध्यातल्या कोणाच्या बाबतीत होते किंवा अगदी अनोळखी व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा जेव्हा घडेल, त्यावेळी मात्र काय होतं? ते प्राणाचं साहचर्य उरलंच नाही हे स्वीकारणं जड जातं. म्हणून गीतेतलं पहिलंच तत्त्वज्ञान पंडिता हा शब्द वापरून अर्जुनाला भगवंत सांगून देत आहेत. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे. इथे प्रज्ञेशी संबंध जोडून टाकलाय भगवंतांनी. काय संबंध जोडलाय? प्राणाचं येणं जाणं हे तुम्ही आम्ही स्वीकारायला हवं. ना येणं आपल्या हातात आहे ना जाणं आपल्या हातात आहे, पण ते अव्याहत चालू मात्र राहणार हे गृहीत धरणं योग्य नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये जर खंड आला तर तेही स्वीकारायला हवं. म्हणून स्वीकार करणं हे महत्त्वाचं तत्त्व जीवनामध्ये जर अंगीकारलं गेलं तर जीवनाचा पाया दृढ होतो. कोणत्या दृष्टीने? वैचारिकदृष्ट्या खंबीर राहण्यासाठी, भावनांच्या कल्लोळामध्ये वाहून न जाण्यासाठी
येणारा प्रत्येक प्राण स्वीकारायचा आणि जाणारा प्रत्येक प्राण हाही स्वीकारायचा, त्याच्याविषयी ममत्व नको. प्राण कोंडून ठेवून चालतं? नाही ना. किती वेळ कुंभक करू शकाल? समाधीवस्था सोपी गोष्ट नाही ना. म्हणून प्राणाचं येणं जाणं हे स्वाभाविक आहे, हे स्वीकारणं आवश्यक आहे. हे पहिलं तत्त्व सुरुवातीलाच भगवंतांनी सांगून दिलं. म्हणजे मग अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता की या शोकावर मात कशी करायची, हा शोक जो इंद्रियांना वेढून बसतो, शोक म्हणजे तेही आपण स्पष्ट केलं, सल, खंत, बोचणी, अस्वस्थता, तगमग, तळमळ, हे सगळे शब्द शोकामध्ये आविर्भूत आहेत. मग हे सगळं जर दूर करायचं असेल तर त्यासाठी जे जे सामोरं येत आहे ते स्वीकारणं आवश्यक आहे. आणि मग हे एकदा स्वीकारता यायला लागलं की मग पुढचा भाव आपोआप जागृत होत जाईल. नत्वे वाहे ज्यातून आसन नत्वन नेमे जेवणाधी पहा. अरे हा प्राण असा सगळ्यांच्याच बाबतीत जे जे व्यक्त आहे त्यांच्या बाबतीत येणार आणि जाणार आहे. तू काही त्याच्यापेक्षा कोणी वेगळा नाहीस ना. जे अधिपती म्हणून प्रस्थापित झालेले आहेत ते वेगळे आहेत ना. एखादा क्षुद्र किडाकीटक वेगळा आहे. ह्या सृष्टीमध्ये व्यक्त असणाऱ्या प्रत्येकालाच अशा प्रकारे प्राण येणं आणि प्राण जाणं याला सामोरं जावंच लागतं. व्यावहारिक भाषेत पुढे भगवंत समजून देत आहेत अर्जुनाला. काय सांगतायत? अरे अर्जुना, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत विचार केला ना तर बघ, जन्मामध्ये एकदा जन्म झाल्यानंतर विकास सुरू होतो आणि ते दुडदुड धावणं, हट्ट करणं, हे का करणं, बाल्यावस्था. ही बाल्यावस्था हळूहळू प्रगल्भ व्हायला लागते, कुमारावस्था येते. ही कुमारावस्था सुद्धा आणखी प्रगल्भता आल्यावर यौवनामध्ये प्रवेश करते. म्हणजे व्यक्ती तीच. बाल्यावस्था कायम राहावी असं वाटतं कुणाला? स्वाभाविकरित्या अगदी व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तरी लहान मुलांना आपण मोठे केव्हा होतो याविषयीच उत्सुकता असते ना. कुमारावस्थेतल्या मुलांना कधी एकदा आम्ही तरुण बनतो, म्हणजे आजच्या भाषेमध्ये ते युनिफॉर्म घालून शाळेत जाणं, शेवटी अगदी जाच वाटायला लागतो. एकदा कॉलेजमधलं मनमुक्त जीवन कधी जगायला मिळेल याचे वेध लागलेले असतात ना. म्हणजे कौमारावस्था ही जाणारच आहे, ती अटळ आहे, हे सहजपणे व्यक्ती स्वीकारते ना. रादर ती स्वीकारायला उत्सुक असते. यौवनावस्था प्राप्त झाल्यावर यौवन हटूच नये असं ययातीसारख्या एखाद्याला वाटू शकतं बरं का. अपवाद असतातच नियमाला, पण सर्वसाधारणपणे यौवनावस्था ही सुद्धा अटल नाही. ती सुद्धा हळूहळू जरावस्थेकडे संक्रमित होत जाणारच आहे, हे सामान्य माणूस स्वीकारतोच ना. म्हणजे गीतेमधलं जर पहिलं कोणतं तत्त्व आपल्याला ओळखीचं करून दिलं असेल भगवंतांनी तर स्वीकार. ह्या स्वीकारापर्यंत येण्यासाठी कारणीभूत काय ठरलंय? अर्जुनाने बसकण मारून जाहीर केलेला संकल्प. म्हणजे बघा प्रसंग कोणता? अर्जुनाने बसकण मारण्याचा. स्वजनांना मी ठार मारणार नाही हा संकल्प घेण्याचा. तो संकल्प हळूहळू अर्जुनाला थेट भगवंतांच्या सान्निध्यामध्ये घेऊन आला. गुरु शिष्याचं नातं कृष्णाशी जोडण्यासाठी सिद्ध करणारा ठरला. म्हणजे संकल्प सुद्धा खूप महत्त्वाचा असतो बरं जीवनात. हा संकल्प जर श्रेयाच्या दिशेने जाणारा असेल तर तो संकल्प पुढे पुढे पावलं टाकेल आणि काय स्वीकारायचं हे आपल्याला शिकवेल. भगवद्गीता हेच शिकवते बरं. अगदी तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा संकल्पाचं महत्त्व भगवद्गीता आपल्याला ओळखीची करून देते. तेव्हा जीवनाची सुरुवातच प्रसंगोपात केल्या जाणाऱ्या संकल्पाने होत असते. प्रसंगच ओढवायला हवा असं नाही,
एरवीसुद्धा जीवनामध्ये आपण कितीतरी संकल्प करत असतो. अगदी दरवर्षी नेहमीची येतो तसं 1 जानेवारीला करतोच ना आपण वेगवेगळे संकल्प. ते प्रत्यक्षात पुढे कार्यान्वित होतात की नाही ते कशावर ठरतं? त्यासाठीच स्वीकार महत्त्वाचा. म्हणून केलेल्या संकल्पाचा मी जर अंगभूत स्वीकार केला तर प्रगती होत जाणार आहे. आणि ती प्रगती कोणत्या दिशेने होऊ शकते हेच तर भगवंतांनी अर्जुनाला या भागामध्ये, या श्लोकांमध्ये सांगून दिलं आहे. मग ह्या ज्या 3 अवस्था आहेत, कौमारय, यौवनय, जरा, श्लोकामध्ये शब्द ऐकलेत आपण. ह्या अवस्था कशा आहेत? एक अवस्था पूर्णपणे लयाला जाते आणि दुसरी अवस्था प्रवेश करते. असंच घडतं ना. मग जरावस्थेनंतरची अवस्था स्वाभाविक आहे, लय. मग हा लय झाल्यावर पुनरागमनायच, देहांतर प्राप्ती असणारच स्वाभाविक. हेच तर तत्व भगवंतांनी सहजपणे आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनाशी जोडून उलगडून दाखवलंय की उत्पत्ती आहे, तिथे स्थिती असणार आहे, स्थित्यंतर असणार आहेत, पण अखेरीस लय आहेच. एका श्लोकामध्ये हा सगळा टप्पा आपल्या जीवन प्रवासाचा भगवंतांनी उलगडून दाखवला आहे. दुसरा अध्याय असा आपल्याला परमोच्च बिंदूपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायाला काही जण संपूर्ण गीतेचं मर्म सांगणारा अध्याय, एक अध्यायी गीता असं सुद्धा म्हणतात बरं. आता हा टप्पा तर आपल्याला उलगडला. आता ह्या टप्प्यांमध्ये हे जे अवस्थांतर येतं ते कशामुळे येतं? आणि त्या अवस्थांतराला स्वाभाविक स्वीकारणं सगळ्यांनाच का जमत नाही? मग ते जमावं म्हणून मात कशी करायची? पुढच्या श्लोकामध्ये तेही भगवंतांनी सांगून टाकलं बरं. श्लोक ऐकलात आपण, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. आणि त्याच्यामध्ये शेवटी काय म्हटलंय भगवंतांनी? तितिक्षस्व भारत. पुन्हा भारत शब्द आला बरं, आता आपल्याला कळलं आहे. तेजाप्रती जो रत राहणार आहे, तेजाची प्राप्ती करण्यासाठी जो अखंड प्रयत्नशील असणार आहे तो भारत. आणि म्हणून भारताने काय केलं पाहिजे? भारताने म्हणजे राष्ट्रांनी सुद्धा, कारण राष्ट्र बनतं ते समाजामुळे, आणि समाज एकसंध राहिला की आपोआपच व्यक्ती देखील त्या समाजाशी जोडलेलीच राहते. आणि म्हणून काय केलं पाहिजे? ज्याला ज्याला भारत म्हणून सिद्ध व्हायचं आहे त्यांनी तितिक्षा अंगीकारली पाहिजे. तितिक्षा म्हणजे काय? वाट बघणं नाही. तितिक्षा म्हणजे सहनक्षम असणं. सहनशील असणं वेगळं आणि सहनक्षम असणं वेगळं. सहनशीलता हा तात्पुरता गुण आहे. तो गुण प्रसंगोपात व्यक्ती व्यक्त करेलही. माझ्यापेक्षा ज्येष्ठांनी, ज्यांचा मान अधिक आहे, जे आदरणीय आहेत, त्यांनी क्वचित प्रसंगी माझ्यावर हात उगारला तर मी तितिक्षा प्रकट करेनही, मी ते सहन करेनही. पण सहनक्षम असणं म्हणजे ती क्षमता स्वतःमध्ये रुजवणं, जी संतांची मांदियाळीमध्ये आपल्याला बघायला सापडते, ती तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहन करण्याची क्षमता सिद्ध ठेवणं. मग ही सिद्ध केव्हा होईल? प्रसंग ओढवल्यावरच. कोणते प्रसंग वरचेवर आपल्याला सामोरे जावे लागतात? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. मात्रा म्हणजे काय माहिती आहे? औषधाची मात्रा आपल्याला ओळखीची आहे. औषधाची मात्रा कशी घ्यायची असते? प्रमाणात. प्रमाणापेक्षा जास्त चालत नाही ना. पण ती औषधाची मात्रा मला डॉक्टरांनी लिहून दिली औषधं, मी आणलं प्रिस्क्रिप्शनप्रमाणे आणि त्या कॅप्सूल्स नुसत्या रोज बघत बसले, चालेल? काय करावं लागतं? त्याचा स्पर्श होणं गरजेचं आहे. मग स्पर्श करायचा म्हणजे मी त्या हातात रोज ओळी उठून धरून बसले, पुरेल एवढा स्पर्श नाही ना. ती मला पचवावी लागेल, आत्मसात करावी लागेल, आत्मलीन करून घ्यावी लागेल, तरच त्याचा परिणाम मला दिसणार आहे. त्याला म्हणायचं स्पर्श. मग हे असे स्पर्श कशा कशाचे होत असतात आपल्याला? मात्रा म्हणजे विषय. औषधाचीच मात्रा नाही बरं, फक्त विषयांची पण मात्रा. मग ही विषयांची मात्रा अखंड आपल्याला
स्पर्श करायला येत असते. मग हे विषय म्हणजे कोण? हां, तेच जे आपल्याला षट्रिपू म्हणून ओळखीचे आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विषय आपल्यापर्यंत येऊन कसे पोचतात माहिती आहे? आपण बघितलं की स्वाभाविकपणे जे बघितलं आहे त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये तरंग उमटतात, म्हणजे डोळ्यांद्वारे येऊन पोचतात. काही ऐकलं की त्या संबंधीच्या भावभावना स्पंदित होतात, म्हणजे कानांद्वारे. बघा बरं, मग आणखी असे किती इंद्रिय आहेत आपल्याकडे? मात्रा म्हणजे इंद्रिय. ह्या इंद्रियांना असे ज्या ज्या विषयांचे स्पर्श होतील ते सगळे विषय थेट आपल्या मनाला येऊन भिडतात, तिथे तरंग उमटवतात आणि मग ह्या तरंगांचा परिणाम आपल्या सगळ्या अन्य इंद्रियांवर होतो. नुसता इंद्रियांवर नाही, आपल्या हार्मोन्स आजच्या भाषेत तिथंपर्यंत हा परिणाम पोहोचतो. आणि मग आपली भूक, तहान आणि कृती हे सगळं सुद्धा बाधित होत जातात. हे सगळे अनुभव आपण घेतोच. म्हणून मग काय केलं पाहिजे? स्वाभाविक आहे, या विषयांचा म्हणजे मात्रांचा स्पर्श कसा ठेवायला हवा? मर्यादित. मर्यादित ठेवला तरी परिणाम व्हायचा तो होणारच ना. म्हणून मग काय करायचं? आपल्या हातात नाही ना मर्यादित परिणाम ठेवणं. आहे ना, सहनक्षम बनलं की हे विषय कितीही प्रमाणात केव्हाही येऊ देत, स्पर्श करू देत, तरीही आपोआपच आपण सहनक्षम झाल्यामुळे ते स्वीकारून जिरवता येतात. क्षमता म्हणजे जिरवता येणं. म्हणून तां तितिक्षस्व भारत असं म्हटलंय. आता आणखीन पुढच्या श्लोकामध्ये धीर शब्द वापरलाय भगवंतांनी. पंडिता ऐकलं आपण मगाशी, आता धीर. यम हि नौ व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. अमृतत्व कल्पते म्हणजे मिळवून घेतो, प्राप्त करून घेतो, त्याची ओळख होऊन जाते. कोणाला? न व्यथयन्त्ये. न व्यथयंती. व्यथयंती म्हणजे व्यथित करत नाहीत. अर्जुनाने जे म्हटलं ना की मला शोक, तगमग, तळमळ होतीये, अस्वस्थता आली आहे, खंत, बोचणी, चल लागली आहे, त्यामुळेच तर व्यक्ती व्यथित होते. अर्जुन शोकमग्न झालाय. मग यम ही न व्यथयंती. केव्हा व्यथयंती होते व्यक्ती? दुःख आणि सुख. दुःख म्हणजे जे जे आवडत नाही त्याला सामोरं जावं लागलं, ते स्वीकारायची वेळ आली की दुःख. आणि जे आवडतंय तेच सामोरं आलं, तेच स्वीकारता आलं की सुख. म्हणून सुख आणि दुःख हे सुद्धा आपल्या मान्यावर आहे ना, ठरवण्यावर आहे ना. मग सुख किंवा दुःख सम. सोपी आहे का हो ही गोष्ट? नाहीच आहे. म्हणून तर धीर शब्द वापरला भगवंतांनी स्वतःच. अर्जुनासारखा तपस्वी अर्जुन, रणधुरंधर अर्जुन, अनेक वेळा युद्धामध्ये पितामह भीष्मांना, द्रोणाचार्यांना सामोरा जाणारा अर्जुन, तो सुद्धा निर्णायक प्रसंग आल्यावर गलितगात्र होतो. मग तुमची आमची काय कथा हो? नकळत आपण धीर कसं बरं होऊ शकेल? अवघडच काम आहे ना. म्हणून तर गीतेचं मार्गदर्शन घ्यायला हवं, सातत्याने ह्या गीतेच्या विचारांच्या सान्निध्यात राहायला हवं. आज ना उद्या, या जन्मात नाही तर पुढल्या जन्मात हळूहळू का होईना धीरत्वाच्या दिशेने प्रवास तर आपण करू शकतो. दुःख पेलवण्याची क्षमता आपल्यामध्ये आपण वृद्धिंगत करू शकतो. सुखाने हुरळून न जाण्याची क्षमता सुद्धा आपणच कल्टिवेट करू शकतो. हां, हे सगळं कोणी करायला हवं आणि का करायला हवं आणि कसं शक्य आहे? हे सगळे प्रश्न पडणारच ना. या सगळ्या प्रश्नांची उत्तरच पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी देऊन टाकली आहे. त्याच्यात एक महत्त्वाचा संदेश आपल्याला दिलाय बरं. तस्माद् युध्यस्व भारत. युध्यस्व, लढाई करायची, संघर्ष करायचा आहे, सामोरं जायचं आहे. कोणी? भारत.
तुला जर प्रकाशाची वाट चोखाळायची असेल, तुला जर प्रकाशाच्या मार्गावरती वाटसरू म्हणून चालायचं असेल, तर तुला संघर्षाशिवाय पर्याय नाही. तुला लढाईशिवाय दुसरा पर्याय नाही. कशाची लढाई करायची? कशाचा संघर्ष? येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाण्याचा, त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या अस्वस्थतेला जिरवण्याचा, सहनक्षम होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष. हा का करू शकते व्यक्ती? कारण हे सगळे जे आहेत ना, मात्रा, स्पर्श, हे सगळे कुठपर्यंत सीमित राहू शकतात हो? इंद्रियांशी, मनाशी, बुद्धीशी. मग हे इंद्रिय, मन आणि बुद्धी असे वेगवेगळे का आहेत? एकाच देहामध्येच तर हे आहेत ना. देहाचाच भाग म्हणजे इंद्रिय, देहाचाच भाग म्हणजे मन, आणि देहामध्येच असणार बुद्धी. तेव्हा इंद्रिय, मन आणि बुद्धी ज्या देहाचे भाग आहेत, तो देह जर अवस्थांतराला सामोरा जातो, कौमार यवनही जरा आठवत आहे ना, आणि शेवटचा देहांतर प्राप्ती. अरे बाबा, मग हा देहच मुळी अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणा. म्हणजे नित्य कोण आहे मग? या देहामध्ये आपल्या सनातन संस्कृतीच्या मान्यतेनुसार देहाचा त्याग होणार आहे. तो नश्वरच आहे, तो क्षरच आहे, तो हळूहळू त्याची झीज होणारच आहे. गंमत बघा, हिवाळ्यामध्ये शरीरावर कोंडा सुटतो, अगदी डोक्यामध्ये, केसामध्ये सुद्धा कोंडा. अनेक जाहिराती बघता ना, डॅन्ड्रफ वगैरे वगैरे. मग हा कोंडा म्हणजे काय असतं? आपल्या शरीरातल्या मृतपेशीच असतात ना, ज्या आता कार्य करू शकणार नाहीत, ज्यांचा कार्यभार त्यांनी पूर्ण केलेला आहे, अशा पेशीच तर मृत बनून कोंडा म्हणून येतात ना, त्या हटवाव्याच लागतात. मग त्या पेशी हटवताना का आपण दुःख करतो? उलट त्या हटतील कशा यासाठीच तर प्रयत्न करत राहतो. मग ह्या पेशी जशा सहजपणे आपण शरीरापासून दूर करतो, तसा पूर्ण देहच मुळी दूर होणार आहे ना. मग हा देह कोणापासून दूर होणार आहे? म्हणजे देहात असं काहीतरी आहे की ज्याच्यापासून हा देह दूर होणार आहे. तेही आमची संस्कृती आम्हाला सांगतेच हो, की देह नश्वर आहे, पण देही शाश्वत आहे, चिरंतन आहे. देही म्हणजे कोण? ज्याला आम्ही आत्मा म्हणतो. अगदी सिनेमांमध्ये सुद्धा ही वाक्य आपण ऐकली आहेत, आत्मा अमर आहे. आमच्या सनातन संस्कृतीचं हे वैशिष्ट्यच आहे की ती केवळ बाह्यांगाशी आम्हाला जोडत नाही, तर ती अंतरंगाशी थेट गाभ्यापर्यंत आम्हाला घेऊन जाते. आणि आमच्या या देहामध्येच क्षमता बनून जो आहे तो देही आहे, आत्मा आहे, याची ओळख जिवंत असतानाच आम्हाला मिळते. कशी मिळते? स्वीकार करतानाच ही ओळख होते, कारण संघर्ष आत्म्यामुळेच करू शकतो. युद्धस्व जे करायचं आहे ना, त्याला आत्मबळ आवश्यक असतं. आणि हे आत्मबळ म्हणजेच तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या देहामध्ये असणारा शाश्वत देही किंवा आत्मा किंवा जीव किंवा प्राण. म्हणजे मग देह नश्वर आहे, तो झिजत जाणार. आणि मग ज्या क्षणी आपण म्हणतो की आता मरणकाळ आला, मृत्यू आला, त्या क्षणी घडतं काय नेमकं? देह तर जाग्यावरच असतो की, आपल्याला दिसतच असतो इतरांना. मग दिसत काय नाही? त्या देहाशी जोडलेला जो देही आहे, जो संघर्षासाठी अव्याहतपणे प्रवृत्त करणारा आहे, आत्मबळ देणारा आहे, तो देही अलग होऊन जातो. आणि आमच्या संस्कृतीमध्ये ही मान्यता आहे की तो देही काही काळपर्यंत तिथेच रेंगाळत असतो. आणि म्हणून आम्ही दीप प्रज्वलित करून ठेवतो, त्या देहीचं प्रतीक म्हणून आम्ही हा दीप ठेवतो. अशी ही आमची महान संस्कृती आहे. आणि म्हणून आम्हाला युद्धस्व हे वेगळं नाही.
फक्त आपण ती जळमटं, ती काजळी दूर सारायला हवी. प्रत्येकामध्ये युद्धस्वाची क्षमता आहे. ते भगवद्गीतेमध्ये इथेच भगवंत आपल्याला सांगून देत आहेत की व्यथित होण्याचं कारणच काय आहे, शोक करण्याचं कारणच काय आहे. कारण आत्मा अमर आहे, देही अविनाशी आहे, देही सत आहे. मग असत काय आहे? जे सत नाही ते असत. म्हणजे या सृष्टीमध्ये जे जे व्यक्त आहे ते सगळंच कसं आहे? असत आहे. अगदी वृक्ष 400, 500, 800, 1000 वर्ष जगतील, पण कालांतराने लय होणारच आहे. संपूर्ण सृष्टीचाच जिथे उत्पत्ती स्थिती लय या चक्रातून प्रवास चालू आहे, तर जे जे उपजे ते ते नाशे हा सृष्टीचा नियम असे. इतकं सहज हे तत्व या श्लोकांमध्ये आपल्या ओळखीचं होऊन जातं. आणि म्हणून आत्मा अविनाशी आहे, आत्मा अव्यक्त आहे, आत्म्याला कोणीही जाळू शकत नाही. आपल्या ओळखीचे श्लोक आहेत ना, नाही चिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका. जाळू शकत नाही, कापू शकत नाही, छेदू शकत नाही. हा अव्यक्त आहे, अविनाशी आहे, नित्य आहे, सनातन आहे. सगळे आत्म्याची लक्षणं, आत्म्याची वैशिष्ट्य सहज आपल्या भारतीयांच्या अगदी ओठावर खेळणारी असतात. लक्षणं खेळतात हो ओठावर, माहिती पण असतात, पण जे कळतं ते सगळंच वळत नाही ना. म्हणून तर अर्जुनाची स्थिती आपली होते. कठीण प्रसंगामध्ये आल्यावर मग आपल्याला ह्यातलं काहीही उलगडत नाही. आणि मग तो कठीण प्रसंग आमच्यावर कोणामुळे आला त्यासाठी आपण इतरांकडे बोट दाखवायला सुरुवात करतो. वास्तविक पाहता याची गरजच नसते, कारण तो प्रसंग मात्रास्पर्श आहे हो. तां स्थितिक्षस्व भारत, शक्य आहे हे. तस्माद युध्यस्व भारत. सगळं या श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्याला घडवण्याची प्रक्रिया पार पाडली. पैलू पडतात ते असेच नाही पडत. त्या हिऱ्याला नाजूकपणे ठोकावं लागतं, प्रहारित करावं लागतं. आणि हे प्रहार केले की हिरा अधिक चमकून उठतो. मग माझ्यावर जे प्रसंग ओढवतात ते असे आपण स्वीकारायला हवेत ना. तेच तर भगवंतांनी सांगून टाकलं. अरे व्यथित कसला होतोस अर्जुना, गळाठून कसला बसतोयस, तस्माद युध्यस्व भारत. आणखी एक कारण काय सांगून दिलं? वासांसी जीर्णानी यथा विहाय तथा शरीराणी नवानी गृह्णाती. शरीर जीर्ण होणारच आहे. श्लोक आपल्या सगळ्यांना पाठच असणार आहे हो. वासांशी म्हणजे वस्त्र जीर्ण झालं तर आवडतं आहे म्हणून काय तसंच आपण अंगावर पहनतो, वापरतो. जीर्ण झाल्यावर नवानी गृह्णाती, स्वीकारावंच लागतं ना. ते जितक्या सहजपणे आपण बदल स्वीकारतो, पुन्हा स्वीकार, मूळ तत्व स्वीकार, तितक्याच सहजपणे जे आत्मबळ माझ्यात आहे ते बळ जर माझ्या जीर्ण झालेल्या देहाद्वारे प्रकट होऊच शकणार नसेल, तर ते आत्मबळ या देहाचा जीर्ण झालेल्या, जे कार्यक्षम उरलं नाही आहे त्याचा त्याग करणारच ना. पण दरवेळी कार्यक्षम न असलेल्याच शरीराचा त्याग होतो का? नाही. काही वेळा आत्मबळ बाह्य रूपाने कार्यक्षम दिसणाऱ्या शरीराचाही त्याग करतं. आणि मग आपल्याला प्रश्न पडतात की हे असं का घडलं? कार्यक्षम असणाऱ्या देहाचा त्याग त्या आत्मबळाने, क्षमतेने, आत्म्याने का बरं केला? नैसर्गिकरित्या देहाची क्षमता कमी झाल्यावर आत्मबळ दूर जाणं, नाही बाहेर पडणं, हे स्वीकारू शकतो आपण. पण अवेळी असं जर घडलं तर ते पचवणं कठीणच असतं ना. म्हणून तर भगवद्गीता ओळखीची करून घ्यायची आहे की प्रसंग कोणताही असो, जो आपल्याला सामोरा येणार आहे त्याचा स्वीकार करायला हवा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. आत्म्याची सगळी लक्षणं सांगून झाल्यावर पुढे भगवंत म्हणतात, अथ च एनं,
नित्यजातन नित्यम वा मन्यसे मृतम. तू असं समजत असलास की देहाबरोबर तो आत्माही मरणारच. असा कसा आत्मा फक्त बाहेर पडू शकेल? दिसतो कुठे बाहेर पडताना? आणि जे दिसत नाही त्याचा स्वीकार आम्ही करणं किती कठीण आहे, कारण आम्ही दृश्य जगातच वावरतो ना. म्हणून भगवंत तेही ॲक्सेप्ट, स्वीकार, की समजा तू असं म्हणतोयस ना की हा पुन्हा पुन्हा जन्मतो, पुन्हा पुन्हा मरतो. अथ चैनन नित्यजातन नित्यं वा मन्यसे मृतम. असं समजत असलास आत्मासुद्धा वास्तविक आत्म्याला मरण नाही, अविनाशी आहे, अव्यक्त आहे, सगळी लक्षणं सांगितली आहेत, पण तुझ्या समजुतीप्रमाणे. आता हे का बरं भगवंत बोलले असतील? पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने अनुशुश्रुम असं म्हटलं आहे. परंपरागत पद्धतीने पूर्वजांकडून आम्ही ऐकत आलोय की नरके नियतम वासो, नरकामध्ये आम्हाला वास करावा लागतो वगैरे वगैरे. ज्या रूढी परंपरा आहेत त्यांचा उल्लेख अर्जुनाने पहिल्या सुरुवातीला केलेला आहे. म्हणजे रूढी परंपरांना सामाजिकदृष्ट्या व्यक्ती घट्ट चिकटून असते. त्या सहजासहजी बाजूला चालणं शक्य होत नाही. तुम्हालाही कठीणच असतं ना रूढी परंपरांच्या जोखडातून बाहेर पडणं. म्हणून इथे भगवंत स्वीकारतायत की हां, ह्या रूढींशी तू चिकटलेला असलास ना की हा आत्मासुद्धा मरतो आणि परत जन्माला येतो, असं जर तुला वाटत असेल तरी हरकत नाही आहे. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवाय जन्मनि. अरे जन्माला येणारा प्रत्येकजण मरणारच आहे. मग अगदी तो आत्म्याला पण मर ना, मरतोच असं म्हण ना, बिघडत काहीच नाही आहे. पण पुन्हा जन्म आहेच ना, मग काय फरक आहे? मग हा जो पुन्हा येणारा आत्मा आहे तो येणार कसा? स्वाभाविकपणे वेशांतर, नवीन वेश धारण करूनच येणार ना, कारण जुन्याचा त्याग तर झालेलाच आहे. मग तोच आत्मा नाविन्याने पुन्हा आपल्याला सामोरा येतो. मग हा पुन्हा सामोरा येतो म्हणजे नेमकं काय होतं आणि आणखीन पुढे त्याचे वेगवेगळे पैलू कसे उजागर होतात हे सगळं पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला दाखवणार आहेत. ती आत्म्याची लक्षणं जी या श्लोकांमध्ये दाखवली आहेत ना, भगवंतांनी सांगितली आहेत ना, न जायते म्रियते वा कदाचिन्नाय, न जायते न म्रियते. लक्षण खरं आहे ते सांगून दिलं भगवंतांनी, जे शाश्वत आहे. तरीही तू नित्यजातन नित्यं वा मन्यसे मृतम. म्हणजे तुझ्या समजुतीप्रमाणे तू जन्मतो आणि मरतो समजत असलास तरी हरकत नाही, फरक पडत नाही. आत्मा अविनाशीचे. आणि वास्तविक त्याचं लक्षण काय आहे? न जायते म्रियते वा. म्हणजे शाश्वत लक्षण पण सांगून दिलं आणि रूढी परंपरा समजुतीनुसार जे तुम्हा मला मान्य आहे त्या लक्षणाविषयी पण भगवंतांनी सांगून दिलं की कशाही दृष्टीने ह्या आत्मबळाचा विचार केला तर हे आत्मबळ हे अविनाशी आहे आणि त्यामुळेच या सृष्टीचं सुचारू चलनवलन अव्याहतपणे चालू राहतंय. मग आणखीन याविषयी जाणून घ्यायला हवंच ना. मग ह्या आत्म्याचं नाविन्य, पुन्हा नव्या रूपात येणं आणि त्या नव्या रूपामध्ये कोणत्या आणखीन वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला होते हे सगळं आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये कळणार आहे. तेही जाणून घ्यायला हवंच ना. आज मात्र आपण या ठिकाणी विरमणार आहोत. हा व्हिडिओ देखील आपल्याला आवडला असला तर आपण लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना, आप्तस्वकीयांना जरूर शेअर करा. आपले या विषयामध्ये अधिक काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा अधिक काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हालाही त्यामुळे उत्साह वाढायलाच मदत होईल. आणखी एक महत्त्वाचं, आमच्या या श्री गुरुकुलम न्यासाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया. नमस्कार.